नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। बघा, आज आपण जे NTSC एक्झामसाठी लागणारं आपण ह्याच्या आधीच ती लेक्चर सिरीज आपल्याला माहिती आहे की चालू केलेली आहे। NTSC साठी लागणारे 9वी आणि 10वी चा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे NTSC च्या परीक्षेच्या दृष्टीने आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि NTSC ची परीक्षा म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा आहे आणि त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षेला समोर धरून किंवा पुढच्या आणखीन काही ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांना समोर धरून आपण हे घेतोय। म्हणजे आपण जे 9वीचं तुम्ही जे हे देताय त्याला कदाचित इथे हे होऊ शकते, तुम्हाला पुस्तक परत वाचायला पाहिजे, पण जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जिथं ऑप्शन असतात त्या दृष्टीने मात्र मॅक्झिमम गोष्टी इथे घेण्याचा प्रयत्न केलेला असेल। ठीक आहे, आता जरा बघा, आपलं जे इतिहास आहे 9वीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा, त्यातील पहिला चॅप्टर जो आहे त्याचं नाव आहे इतिहासाची साधने। आता इतिहासाची साधने म्हणजे काय, तर मी याच्या आधी पण उदाहरण सांगितलेलं आहे की एखाद्या गोष्टीचा मला समजा अभ्यास करायचा आहे तर अभ्यास करण्यासाठी काहीतरी साधनांची आवश्यकता असते। म्हणजे याचा अर्थ असा आहे, मला हडप्पा संस्कृतीची जुनी हडप्पा संस्कृती होती तिचा समजा मला अभ्यास करायचा आहे तर मला माझ्याकडे काय पाहिजे, तर त्या हडप्पा संस्कृतीतली काही ठिकाणं आपल्याला सापडलेली आहेत, त्यांचा आम्ही अभ्यास केला म्हणजे ते साधन झालं, त्याच्या आधारे मी त्या हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करून त्याच्यावर काहीतरी लिखाण केलं, ते इतिहासाचं लेखन, हिस्टोग्राफी असं म्हटलं जातं त्याला। बरोबर आहे ना, ह्या दोन गोष्टी क्लिअर असतील आपल्याला। मग नेमकं आपण आता जी इतिहासाची साधने बघणार आहे ती स्वातंत्र्योत्तर काळानंतरची, म्हणजे काय, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरची साधनं कुठली आहेत। आता आपल्याला सर्वसाधारणपणे आपण सहसा स्वातंत्र्योत्तर काळातलीच माणसं आहे, मुलं आहे, बरोबर आहे का, म्हणजे आपल्याला माहित आहे की या काळामध्ये सुद्धा कुठली साधनं वापरतोय आपण, कारण की काही पेपर असतील, बरोबर आहे, वृत्तपत्र असतील, ते एक साधनच आहे ना अभ्यास करण्याचं। मागच्या वेळेचं म्हणजे मी याच्या आधी उदाहरण दिलेलं होतं, आता कोरोना आहे आपल्या इथं, बरोबर आहे, कोरोनाच्या बातम्या इंटरनेटवर आहेत, कोरोनाच्या बातम्या पेपरमध्ये आहेत आणि कुठं कुठं काही ठिकाणी लेख वगैरे येतील, भारत सरकारच्या काही महत्वाची हे आहेत तिथं येतील ते। मग आता काही वर्षानंतर म्हणजे समजा 20 वर्षानंतर 50 वर्षानंतर त्या माणसांना त्या कोरोनाबद्दल माहिती घ्यायची आहे, पुढच्या 50 वर्षानंतर ते काय करतील, ते वृत्तपत्र काढतील, बरोबर आहे ना, इंटरनेटवर चेक करतील। मग ही काय झाली, साधनं झाली इतिहासाची, कारण का त्यांनी 50 वर्षानंतर 50 वर्षापूर्वीच कशा पद्धतीने माहिती करून घेतलं, ह्या वृत्तपत्रांच्या आधारे वगैरे हे करून घेतलं, म्हणून ती इतिहासाची साधनं आहेत। आता जर ढोबळमानाने विचार करायला गेलं तर बघा, इतिहासाची साधने कुठली कुठली असतात, एक लिखित साधने असतात, मग भौतिक साधने असतात, मौखिक साधने आणि दृकश्राव्य माध्यमातील साधने। आता जरासं थोडंसं मी सांगतो फक्त याच्याबद्दल। आपल्याला माहिती आहे जुन्या काळी, फार जुन्या काळी माणूस लिखाण करू शकत नव्हता किंवा माणूस लिखाण करू शकत नव्हता आणि काही वेळानंतर माणूस लिखाण करू लागला, पण ते आपल्याला समजलेलं नाही आहे, मान्य आहे आपल्याला। आता ज्यावेळी तो लिखाण करू शकत नव्हता त्यावेळी तो काहीतरी हत्यारं वापरायचा, बघा, दगड वापरायचा, काहीतरी हाडांचे हत्यारं वगैरे वापरायचा। मग ही काय झाली, त्या काळातली इतिहासाची साधनच झाली, मग ती भौतिक साधनं, बरोबर आहे का। किंवा माणसानं त्या जुन्या काळी एखादं मंदिर वगैरे बांधलेलं आहे, मग त्या मंदिरावर काहीतरी कोरीव काम वगैरे करून ठेवलेलं आहे, हे भौतिक साधन झालं, दिसतो डोळ्यानं ते भौतिक साधन। लिखित साधन म्हणजे माहिती आहे, लिखित करून ठेवलेलं, कागद वगैरे म्हणा किंवा पानावर लिहून ठेवलेलं, दगडावर लिहून ठेवलेलं, लिखित साधनं। ठीक आहे, मौखिक साधनं म्हणजे जे मौखिक परंपरेतून आलेलं आहे, म्हणजे आता समजा कीर्तन वगैरे आहे, जे मौखिक परंपरेतून आलेलं आहे, एखाद्या माध्यमातून, एखाद्या बोली चालीतून, त्याच्यातनं त्या सगळ्या गोष्टी पुढे पुढे येत आलेल्या आहेत। आणि दृकश्राव्य म्हणजे काय, आधुनिक स्वरूपातील ह्या गोष्टी, दृकश्राव्य जे दिसतं आता, पिक्चर वगैरे, आता समजा एखादा जुना पिक्चर आहे, स्वातंत्र्यावर आधारित पिक्चर आहे आणि पुढच्या 500 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्यावर काहीतरी त्यांना माहिती करून घ्यायची आहे। आता तिथली लोक तर स्वातंत्र्यात जगलेली नाही आहेत, मग ती माहिती कशी करून घेणार, एक तर वृत्तपत्र त्यावेळेची, बरोबर आहे, आणि त्यावेळेची दृकश्राव्य माध्यमातील काही साधनं आहेत का, काही बाबा चित्रपट वगैरे काही आहेत का, त्याच्यानुसार, बरोबर आहे ना। आता जरा बघा, लक्ष द्या, इतिहासाची साधने आपण बघितली की अशी इतिहासाची साधने असतात आणि ती कशी कशी असतात तेही बघण्याचा प्रयत्न केला। सर्वसाधारणपणे जी लिखित साधने आहेत
त्या लिखित साधनांचा जर आपण विचार केला तर लिखित साधनं कुठली कुठली असतात, त्याच्यामध्ये वृत्तपत्रे असतात, नियतकालिके असतात. वृत्तपत्र म्हणजे आपल्याला माहिती आहे दररोजचं येणार. ओके, नियतकालिक म्हणजे काही काळानंतर, आता योजना भारत सरकारचं येते बघा, लोकराज्य येते बघा भारत सरकारचं, महाराष्ट्र शासनाचं, एक महिन्यानंतर येतात, ही नियतकालिक झाली. नियतकालिक काही काळानंतर वैशिष्ट्य येणारी. कोशवाड्मय, काही कोशवाड्मय असतात, आपल्याला माहिती आहे. ग्रंथ काही महत्वाचे असतात, त्या ग्रंथांच्या आधारे पण आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो का नाही, करू शकतो. टपाल तिकीट असतात, आता टपाल तिकिटांच्या आधारे कसा केला जाऊ शकतो आपण पाहणार आहे ह्या गोष्टी सर्व. ओके, पत्रव्यवहार काही वेळेला, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे बघा, शिवाजी महाराजांचा ज्यावेळी आपल्याला इतिहास बघायचा असतो त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांच्या काही सैन्याबरोबर म्हणा किंवा सेनापती यांच्याबरोबर काय केलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्या पत्रव्यवहाराचा अभ्यास करून आपण शिवाजी महाराजांचा इतिहास काय करू शकतो, सांगू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो. सो हा जो पत्रव्यवहार झाला हे सुद्धा काय झालं, एक इतिहासाचं साधन झालं, कारण की त्याच्या आधारे आपण इतिहास समजून घेतला. ओके, काही सरकारी गॅझेट असतील बघायचे आपण. त्यानंतर काही अभिलेखागारातील कागदपत्रे असतील. आता अभिलेखागार म्हणजे काय, अभिलेखागारातील कागदपत्रे तुम्हाला कदाचित अभिलेखागार काही ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी सापडू शकतात. ओके, आता काय असतं अभिलेखागार म्हणजे जिथं ऐतिहासिक दस्तऐवज जतन केले जातात, असं ठिकाण जिथं हे जे ऐतिहासिक दस्तऐवज असतात ना, म्हणजे काही महत्वाची जुनी पुस्तकं, काही महत्वाची अशा मूर्ती वगैरे म्हणा, तिथं त्या जतन करून ठेवलेल्या असतात, ते जे ठिकाण आहे त्याला अभिलेखागार असं म्हटलं जातं. आता लक्षात ठेवा, भारतामध्ये भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार जिथं महत्वाचे ऐतिहासिक दस्तावेज भारतासाठीचे जतन करून ठेवलेले आहेत ते आहे नवी दिल्लीला, जे आशियातलं सर्वात मोठं आहे, आशिया खंडातलं सर्वात मोठं अभिलेखागार म्हणून याला ओळखलं जातं. बघा, ही फार महत्वाची गोष्ट आहे, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढच्या स्पर्धा परीक्षेला असून दे नाहीतर इथं असून दे, भारतातील सर्वात मोठा अभिलेखागार कुठं आहे तर ते नवी दिल्ली, जे आशियातील सर्वात मोठं भारतातील असणारच आहे. प्लस आणखीन एक मोठी महत्वाची गोष्ट मी आता सांगितलं तुम्हाला, यांच्या आधारे आपण काय करू शकतो, ही लिखित साधनं आहेत, लिखित कुठेतरी लिहून ठेवलेली साधनं आहेत, आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो, ही इतिहासाची साधनं आहेत. ठीक आहे, आता जे वृत्तपत्र आहेत ना, वृत्तपत्र आपल्याला माहिती आहे, वृत्तपत्र म्हणजे दररोज आपण हातात घेतोय ना वृत्तपत्र, त्याला वृत्तपत्र म्हणतात. आणि ह्याच्या आधी महत्वाचा दुसरा गोष्ट, वृत्तपत्रांनाच लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. आता लोकशाहीचा चौथा स्तंभ, मग 3 स्तंभ कोणते कोणते आपल्याला माहिती आहे, लोकशाहीचे 3 स्तंभ. पहिलं म्हणजे कायदे मंडळ, जे भारतासाठी कायदा तयार करतं. दुसरं म्हणजे कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह, ओके, जे ह्या कायदे मंडळानं केलेल्या कायद्यानुसार काम करण्याचं काम करतं. न्यायमंडळ तिसरं आहे म्हणजे न्यायमंडळ. आणि चौथं आहे ते म्हणजे वृत्तपत्र किंवा आपण जे वृत्तवाहिन्या वगैरे जे म्हणतोय, ओके, ते वृत्तपत्रे म्हणजे फक्त वृत्तपत्रेच नव्हे, पेपर नव्हे, बातम्या वगैरे येतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये येतात. बघा, कायदे मंडळ देशासाठी काय करतं, कायदा करतं. कार्यकारी मंडळ काय करतं, कायदे मंडळानुसार काम करतं. न्यायमंडळ काय काम करतं, ह्या दोघांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम करतं. असं सिंपल भाषेमध्ये सांगतो, मुळात त्याच्यावर पण व्हिडिओ केलेला आहे आपण की यांच्यामध्ये फरक काय असतो नेमका. आणि या तिघांच्यावर बेसिकली डायरेक्टली इनडायरेक्टली जर का कोण कंट्रोल ठेवत असेल तर ती वृत्तपत्रे ठेवतात. बरोबर आहे ना, कारण काही वेळेला असं असू शकतं की कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ संविधानानुसार काम करत नाही, मग अशा वेळी काय वृत्तपत्र त्याच्यावर हे करतात, बघा नाही तुम्ही असं नाही करत आहे, किंवा आता कोरोनाचा काळ आहे तुम्ही का लस देत नाही आहे, म्हणजे कदाचित ते एक मार्गदर्शक तत्व असेल की लोकांच्यासाठी तुम्ही असं केलं पाहिजे, गव्हर्नमेंटला सांगितलेलं आहे. मग वृत्तपत्र विचारतात ह्या मार्गदर्शक तत्वानुसार तुम्ही का काम करत नाही आहे. दिस इज व्हॉट वृत्तपत्रांचं काम. आणि म्हणून हा लोकशाहीचा कितवा स्तंभ आहे, लक्षात ठेवा, चौथा स्तंभ. मला वाटतंय 4 गोष्टी, 1-2 गोष्टी तरी आपल्याला क्लिअर लक्षात आल्या असतील ह्याच्यातील, की इतिहासाची साधनं म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये ही महत्त्वाच्या प्रकारची साधनं असतात. त्याच्यातली ही आहेत लिखित साधनं जी लिहून ठेवलेली असतात. त्याच्यामध्ये अभिलेखागार म्हणजे जिथं ऐतिहासिक दस्तऐवज असतात ते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृत्तपत्रे, ज्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं ते. ठीक आहे, आता बघा, लिखित साधनांचा जर का आपण विचार केला तर बघा, आपण स्वातंत्र्योत्तर भारताचा विचार करतोय, त्या काळातली लिखित साधनांचा विचार करतोय. 1961 ते 2000च्या दरम्यान, म्हणजे 2000 या सालाच्या दरम्यान जर बघितलं आपण तर जे छापील माध्यम आहेत, म्हणजे पेपर वगैरे जे यायचे, म्हणजे वृत्तपत्र, त्यांना पर्याय नव्हता, म्हणजे तेच आपल्याला साधन म्हणून वापरलं जायचं. कारण का,
इतर साधनं जास्त डेव्हलप व्हायला नव्हती, वृत्तपत्रच सारखी यायची. म्हणजे त्या त्या काळातली माहिती मला जर काढायची असेल तर ह्या काळातली महत्वाची मला काय काढावं लागेल, तिथलं त्या त्या काळातलं वृत्तपत्र. समजलं ना? ओके. पण त्या काळानंतर आपल्याला माहिती आहे भारतामध्ये उदारीकरण चालू झालं. आता जनरली जर का ऍक्च्युअल साल घ्यायचं झालं तर ते 1991ला जागतिकीकरण किंवा उदारीकरण आपण म्हणतो चालू झालं भारतामध्ये. उदारीकरण चालू झालं म्हणजे काय, की भारत आता काय करायला लागला, फक्त स्वतःमध्ये हे न राहता जागतिक हे करायला लागला. म्हणजे जागतिक जी डेव्हलपमेंट आहे, जागतिक इन्व्हेस्टमेंट जी आहे ती भारतामध्ये व्हायला लागली. आता जागतिक लोक जे आहेत ते आता भारतामध्ये यायला लागली आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट व्हायला लागली. आणि त्याचंच एक उदाहरण आहे ते म्हणजे इंटरनेट. भारतामध्ये मग त्याच्याच माध्यमातून काय आलं, इंटरनेट आलं. इंटरनेटची डेव्हलपमेंट झाली, इंटरनेटचा विकास झाला आणि इंटरनेटच्या माध्यमातून आता ही जी माहिती आहे, जी माहिती आधी फक्त कशातून मिळायची, वृत्तपत्रातून, आता ती इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजेच आंतरजालाच्या माध्यमातून लोकांच्या समोर यायला लागली. म्हणजे याला पर्याय उपलब्ध झाला. कशाला? छापील माध्यमांना. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, छापील माध्यम, आता तुम्हाला माहिती आहे आपण इंटरनेट वापरतोय की नाही, मोबाईलवर इंटरनेट वापरतोय. आता सध्या तुम्ही लेक्चर बघताय, दिस इज व्हॉट, इंटरनेट. ही एक माहिती आहे, लक्षात ठेवा, बरोबर आहे का? पण तरी सुद्धा दररोजचा येणारा जो पेपर आहे तो बंद झालाय का? नाही झालेला आहे. म्हणजे ह्याचं सामर्थ्य जे आहे ते अजून टिकून आहे. पण तरी सुद्धा इंटरनेट आलं कधी? ह्या उदारीकरणानंतर. कधी उदारीकरण म्हणजे काय? जागतिक लोक भारतामध्ये यायला लागल्यानंतर. ठीक आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे जी वृत्तपत्र असतात, आता सध्या सुद्धा वृत्तपत्र आपण दररोज वाचत असतोय. आता त्याच्यातनं आपल्याला काय समजतंय, की काही महत्त्वाच्या राष्ट्रीय घडामोडी असतील, काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, काही राष्ट्रीय घडामोडी महत्त्वाच्या असतील, काही राजकारणातल्या महत्त्वाच्या गोष्टी असतील, बरोबर आहे का? किंवा समजा आपल्याला माहिती आहे क्रिकेटची बातमी वगैरे शेवटच्या पानावरनी वगैरे असते बघा. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला समजतात का नाही? किंवा इतर कितीतरी गोष्टी, आता कोरोनाच्या संदर्भातल्या गोष्टी चालू आहेत बघा, किंवा इतर आणखीन भरपूर गोष्टी, किंवा इथं हे बाबा झालं तयार, इथं ह्या गोष्टी तयार झाल्या, हे कशातनं समजते आपल्याला? वृत्तपत्रांच्यातनं समजते. किंवा आपल्याला माहिती आहे जर का एखादा राजकीय पक्ष असेल किंवा एखादी चळवळ उभी राहिलेली असेल तर त्या चळवळींची मुखपत्र असतील, बरोबर आहे का? किंवा दैनिक असतील, एखाद्या राजकीय पक्षाचं दैनिक असेल, जे दैनिक म्हणजे काय, दररोज चालणारं, किंवा साप्ताहिक म्हणजे 7 दिवसातून एकदा चालणारं, किंवा मासिक महिन्यातून एकदा येणारं, वार्षिक किंवा वार्षिक एकदा वर्षातून येणारं. म्हणजे याच्या माध्यमातून काय होत असतं, की ह्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्याला दररोजची त्या वेळची माहिती समजते. म्हणजे आत्ताची माहिती आम्हाला ह्या वृत्तपत्रातून आजच्या समजते, आजचा जो आहे तो. आणि 50 वर्षानंतर जर का हेच वृत्तपत्र मी ठेवलं 50 वर्षानंतर, तर 50 वर्षानंतर ह्या दिवसाची माहिती त्यावेळी कळणार का नाही? लक्षात ठेवा. म्हणजे हे साधन झालं इतिहासाचं. ओके. आता जर वृत्तपत्रांच्या विषयी जर का तुम्ही बोलायला गेलं तर तुम्ही पेपर वाचताना कधी जरा नोटीस डाऊन केलेला आहे का? बघा, पीटीआय म्हणून दिलेलं असतं, माहिती आहे का? पेपरच्या याच्या तिथं पुढं, बातमीच्या पुढं काही वेळेला आंतरराष्ट्रीय बातम्या वगैरे असतात बघा, त्याच्या पीटीआय म्हणून दिलेलं असतं. किंवा रेडिओवरच्या, ऑल इंडिया रेडिओवरच्या बातम्या आहे का, पीटीआय म्हणून दिलेलं असतं. आता हे काय आहे? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, पीटीआय. म्हणजे आता लक्षात ठेवा 1953 नंतर भारतामध्ये आता बातम्या कोण देणार? ऍक्च्युअली मध्ये आता तुम्हाला माहिती आहे पेपरामध्ये वगैरे बातम्या येत असतात, काही वृत्त म्हणजे हे छोटे छोटे जे हे असतात गावागावातून ते काय करत असतात, बातम्या देत असतात. पण आंतरराष्ट्रीय लेवलवरच्या, राष्ट्रीय लेवलवरच्या अतिशय महत्वाच्या बातम्या, विश्वासार्ह बातम्या, ज्या कन्फर्म बातम्या, असं कोण देतं भारतामध्ये? तर लक्षात ठेवा 1953 नंतर वृत्तलेख असतील, छायाचित्र असतील, आर्थिक वैज्ञानिक विषयावरील हे लेख असतील, त्या संदर्भातली माहिती 1953 नंतर कोण द्यायला लागलेला आहे? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. कुणाला द्यायला लागलं? ह्या वृत्तपत्रांना द्यायला लागलं. आणि त्याच्या आधारावर वृत्तपत्र आपल्या बातम्या द्यायला लागलं. लक्षात येतं ना ही गोष्ट, की याच्या संदर्भातली माहिती 1953 नंतर पीटीआय द्यायला लागलं. कुणाला? वृत्तपत्रांना. महत्वाची विश्वासार्ह बातमी. लक्षात ठेवा. समजलं? आता हे जे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आहे, पीटीआय, ह्या पीटीआयनं 1990च्या दशकात टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पुरवायला सुरुवात केली. म्हणजे जरा बातम्या पुरवणार आहे, बरोबर आहे? पेपरांना वगैरे मोठमोठ्या बातम्या ते पुरवते. मग बातम्या पुरवते म्हटल्यानंतर पुरवण्यामध्ये जो काय तंत्र आहे, आधुनिक तंत्रज्ञान जरा वापरायला चालू केलं. टेलिप्रिंटर्स म्हणजे असं टाईप करून वगैरे मग तिकडे जाणार, त्याच्याऐवजी आता जरा टेक्निक बदलली, उपग्रह प्रसारण आलं. आता बघा ह्याच्यावर आपल्याला कुठे प्रश्न म्हणजे तयार होऊ शकतो. एक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, पीटीआय, ओके, कशा संदर्भात आहे? की ते वृत्तपत्रांना बातम्या देतं. समजलं ना? वृत्तपत्रांच्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट 1953 नंतर असा प्रश्न तयार होतो, 1953 नंतर भारतातील वृत्तपत्रामधील बातम्यासाठी सर्वसाधारणपणे कोण
आधारभूत आहे किंवा कोण हे आहे, समजलं काय? तर ते कोण आहे? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. ओके, कुणाचा आधार घेतला जातो? प्लस हे याच्यावर प्रश्न नाही तयार होऊ शकत, पण ठीक आहे. 1990च्या दशकात टेलिप्रिंटर्स ऐवजी ह्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानं काय केलं? उपग्रह प्रसारण वापरायला चालू केलं. समजलं? मला वाटतं ह्या गोष्टी वृत्तपत्रांच्या विषयी आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया विषयी समजलेल्या असतील आपल्याला. ठीक आहे. आता बघा, छापील माध्यमांचा आणखीन थोडा जर विचार करायचं म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहित असेल की भारत सरकारकडून एक वार्षिक संदर्भ ग्रंथ येतोय. भारत सरकारकडून, भारत सरकारचा असतोय तो, जो इंडिया 2000. आता ही जुनी माहिती आहे, लक्षात ठेवा. त्या पुस्तकाप्रमाणे हा दरवर्षी येतोय. म्हणजे त्याला इयरबुक म्हणतात बघा, इंडिया इयरबुक. बरोबर आहे का? ते 2020ला पण आलेला आहे, आता 2021ला पण येईल कदाचित. ठीक आहे. आता हे जे इंडिया इयरबुक आहे, मी सिंपल सांगतोय, पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे छापील माध्यमांचाच एक भाग आहे. कारण काय, आता हे इंडिया इयरबुक समजा 2000 साली होतं ते, बरोबर आहे की नाही? मला त्यावेळची माहिती घ्यायची आहे. त्यावेळी भारत कसा होता, काय होतं, काय हे होतं. इंडिया इयरबुक उचला, वाचा. समजलं काय? 2000 सालचा भारत, बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. त्यावेळची लोकसंख्या, सगळ्या गोष्टी असतात तिथलं. त्यावेळचं विज्ञान तंत्रज्ञान काय असेल, त्यावेळच्या महत्त्वाच्या सांस्कृतिक घटना, त्यावेळचं पर्यावरण, त्यावेळचं आरोग्य व कुटुंब कल्याण, त्यावेळचं समाज कल्याण, त्यावेळची प्रसारमाध्यमं कशी काम करत होते, इतर मूलभूत आर्थिक माहिती, म्हणजे भारताचा बाबा GDP किती होता, भारताचा बाबा पॉवर्टी लाईन किती होती, म्हणजे भारताची गरिबी किती होती, भारतामध्ये रोजगारीचा दर काय होता, आज किती आहे, म्हणजे ते कंपॅरिझन करू शकतो का नाही आपण, त्या काळातला अभ्यास करू शकतो का नाही. म्हणजे हे एक छापील माध्यम आहे आणि हे एक इतिहासाचं साधन आहे. लक्षात ठेवा, जे भारत सरकारचा एक वार्षिक संदर्भ ग्रंथ आहे, हे जे तयार केलं जातं, इंडिया इयरबुक असं सिंपल सांगतोय मी, जे 2000 इंडिया 2000 म्हणजे त्या वर्षीचं माहिती व प्रसारण खाते यांच्याकडून ते तयार केलं जातं, किंवा माहिती व प्रसारण खाते याला प्रसारित करतं, माहिती व प्रसारण खाते. आता हा जो संदर्भ ग्रंथ आहे, कोण तयार करतं? भारत सरकारचं संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभाग जो आहे तो याला तयार करतो. कोण? संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागांतर्गत हे तयार केलं जातं. लक्षात ठेवा, याच्यासाठी वेबसाईट कुठली आहे? www.publicationdivision.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ते भेटू शकतं. लक्षात ठेवा, भारत सरकारचा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ, वार्षिक संदर्भ ग्रंथ, ज्याच्यामध्ये भारताविषयी भरपूर माहिती आपल्याला समजू शकते. भारताचं राष्ट्रीय प्रतीक काय आहे, लोक, राजकीय व्यवस्था कशी आहे, याच्याबद्दलची माहिती आपल्याला कळते. ठीक आहे. आता बघा, पुढचं इतिहासाचं साधन म्हणून आपण टपाल तिकिटांना वापरू शकतो. आता टपाल तिकीट म्हणजे काय तुम्हाला माहित असेल. टपाल तिकीट म्हणजे तुम्ही एखादं शासकीय कामासाठी वगैरे गेला ना, तिकीट विकत घेताय बघा, ती टपाल तिकीट असतात. आता सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला तर असं काय त्याच्यावरनं आपण असं म्हणणार नाही की इतिहास वगैरे समजतोय, नाही म्हणणार. पण सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा गोष्ट, जे टपाल तिकीट असते की नाही, त्या टपाल तिकिटावर महत्त्वाच्या काही व्यक्ती असतील, किंवा फूल असतील, राष्ट्रीय प्राणी पक्षी असतील, किंवा एखादी महत्त्वाची घटना असेल, किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेला समजा काही वर्ष पूर्ण झालेले असतील, तर ती घटना त्याच्यावर छापलेली असते. म्हणजे त्याच्या माध्यमातून बाबा हे कधीचं तिकीट आहे, तर ह्या काळातलं तिकीट आहे. बरं, ह्या तिकिटावर काय छापलेलं होतं, बरं ह्याचा कशाशी काय संबंध आहे का, ह्याच्या आधारे इतिहासाचं लेखन इतिहासकार करू शकतो. म्हणजे इतिहासकार त्याला काय करतो, बोलका करतो, असं आपण म्हणू शकतो. समजलं का? बघा, कारण काय आहे, ही जी टपाल तिकीट आपण बघतोय, मी समजलं ना, टपाल तिकीट म्हणजे काय, तुम्ही एखाद्या शासकीय कामावर गेला की शासकीय कामावर गेल्यानंतर ती तिकीट छोटी हे करतात बघा, ती टपाल तिकीट असतात. लक्षात ठेवा, समजलं ना. त्याच्यावर काहीतरी छापलेलं कुणाचं तरी चित्र वगैरे असते बघा. त्याच्या आधारे आपण इतिहासाचा मागोवा घेऊ शकतो. का? कारण की हा व्यक्ती इथं का छापले, ह्या घटनेची मग आपण माहिती घेतो. लक्षात ठेवा. ओके, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती विविध घटनांच्यावर काढली जातात, याबद्दल काही प्रश्नच नाही. आता एक सगळ्यात महत्त्वाचं एक नाव टपाल तिकिटांच्या बाबतीत, 1977 मध्ये जे काही भारत सरकार आहे, इंडियन गव्हर्नमेंट, भारत सरकार जे आहे, त्यांनी जाल कूपर यांच्या नावावर एक टपाल तिकीट काय केलं, प्रसिद्ध केलं. जाल कूपर यांच्या नावावर एक प्रसिद्ध तिकीट केलं 1977 मध्ये. कुणी? भारत सरकारनं. आता या जाल कूपर यांच्याविषयी जर माहिती म्हणायची म्हटली तर ही जी टपाल तिकीट आपण म्हणतोय ना, ज्यांच्या आधारावर आपण काय करू शकतोय, बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या त्यांच्यानुसार आपण इतिहासाचा मागोवा घेऊ शकतोय. त्याच्याबद्दल जास्त संशोधन करणारी व्यक्ती, त्याला एक वेगळ्या रूपामध्ये पाहणारी व्यक्ती, ती म्हणजे कोण? जाल कूपर. ठीक आहे. आणि म्हणून त्यांच्या एक ओळख म्हणून, त्यांची एक ओळख म्हणून की आपल्याला जाल कूपर यांनी काहीतरी त्याच्यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे, म्हणून 1977 मध्ये भारत सरकारनं ते तिकीट स्थापन केलं. आता जाल कूपर यांच्याविषयी जर का थोडीशी माहिती बघायची झाली तर त्यांचा जो जन्म आहे तो मुंबईतील फारसी कुटुंबात झाला होता.
हां, मुंबईतल्या पारशी कुटुंबामध्ये. आणखीन थोडी माहिती, फक्त ऑब्जेक्टिव्ह माहिती पाहतोय, म्हणजे काय NTSC सारख्या एक्झामला महत्त्वाची माहिती तेवढंच पाहण्याचा प्रयत्न करतोय. हे जे जाल कूपर आहेत ते इंडियाज स्टॅम्प जर्नल याचे संपादक होते. हे एक जर्नल जे आहे, एक जे प्रसिद्ध होणार इंडियाज स्टॅम्प जर्नल, याचे ते संपादक होते. लक्षात ठेवा, म्हणजे स्टॅम्पच्या बाबतीत काम केलेलं आहे. बघा म्हणजे ह्याच बाबतीत ह्या व्यक्तीचं काम आहे. आणि ह्या बाबतीत या व्यक्तीचा काय होता, छंद होता. आणि त्या छंदाच्या आधारावर त्या व्यक्तीने हे सगळं काम केलं. ह्या सोसायटीज वगैरे स्थापन केल्या. बघा, आणि त्याचा आपण इतिहास लेखनासाठी नंतर वापर केला. त्यानंतर भारतातील पहिल्या तिकीट ब्युरोचं ते काय होते, संस्थापक होते. फर्स्ट फिलाटेलिक ब्युरो जे आहे त्याचे कोण होते, ते संस्थापक होते. महत्वाचं आहे, भारतातील पहिल्या तिकीट ब्युरोचं संस्थापक जाल कूपर. त्यानंतर त्यांनी एका संस्थेची स्थापना केली, ते म्हणजे एम्पायर ऑफ इंडिया फिलाटोलिक सोसायटी. फिलाटोलिक म्हणजे लक्षात ठेवायचं, या तिकिटांच्या आधारावर ओके असणारी सोसायटी, त्याच्यावर अभ्यास करणारी सोसायटी. ह्याची स्थापना सुद्धा ह्या व्यक्तीनं जाल कूपरनं केलेली आहे. आणि त्यांची एक हे म्हणून लक्षात ठेवा, एक आठवण म्हणून 1977 मध्ये भारत सरकारनं जाल कूपर हे तिकीट त्यांचं काढलेलं होतं. ही महत्वाची व्यक्ती आहे. म्हणजे आपण असं म्हणतोय ना, भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर कोणत्या व्यक्तीनं जर नेलेला असेल तर ते कोण आहेत, जाल कूपर आहेत. किंवा तिकिटांना एका वेगळ्या मार्गाने पाहणारी कोण व्यक्ती जर असेल तर ती कोण आहे, जाल कूपर. फार महत्त्वाची व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, आता आपण भौतिक साधनं बघणार आहे. म्हणजे आपण इतिहासाची आता लिखित साधनं जी आहेत ती पाहिलेली आहेत. आता आपण कसली साधनं बघणार आहे, भौतिक साधनं पाहणार आहे. आता भौतिक म्हणजे मी पहिल्यांदाच सांगितलेलं, जी दिसतंय असं सिंपल लक्षात ठेवा. म्हणजे कुठली नाणी असतील, आपल्याला नाणी सापडतात ना, त्यांच्या आधारे आपण इतिहास हे करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्याला फार जुनं समजा गुप्त काळातील एखादं नाणं सापडलं तर त्या काळात मग राजा वगैरे त्याच्यावर छापलेला असणार आहे. बरोबर आहे, साल वगैरे काहीतरी लिहिलेलं असणार आहे, काहीतरी स्पेशल असणार आहे. मग त्याचा आपण अभ्यास करून त्या इतिहासाबद्दलची माहिती काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. ओके. अलंकार असतील त्या काळातले, जुन्या काळातले किंवा आत्ताचे नवीन अलंकार भेटत असतील. फॉर एक्झाम्पल, समजा जुन्या काळापासून अलंकार भेटत आलेले आहेत, मग काय करतो आपण, कंपॅरिझन करतो. म्हणजे हे जुन्या काळी सापडत होते म्हणजे संस्कृती अशी असणार आहे, ह्या ठिकाणी सापडत होते मग त्याच्यामध्ये हा धातू वापरलेला होता, त्याच्यापासून अलंकारापासून काय कळतो, इतिहास कळतो. किंवा दैनिक वापरातील वस्तू, फॉर एक्झाम्पल, लोक जे जुन्या काळी काही भांडी वापरत होती ती आज वापरतात का, नाही वापरत आहेत, बदल होत आहे. बरोबर आहे का, ह्या गोष्टी आपल्याला कळून येतात. किंवा राजमुद्रा असतील म्हणजे वेगवेगळ्या राजांच्या, आता सहसा त्या नाही सापडणार, भौतिक साधन असणार आहे, पण आधुनिक युगामध्ये राजमुद्रा सहसा जास्त नाही सापडतील. ओके. त्यानंतर वस्तू संग्रहालय, काही वस्तू संग्रहालय असतील. बरोबर आहे का, म्हणजे जिथं वस्तू, वेगवेगळ्या महत्त्वाच्या वस्तू, फॉर एक्झाम्पल समजा सचिन तेंडुलकर वगैरे ज्या बॅटने वगैरे खेळतात, ती बॅटचं वगैरे काय करतील, संग्रहालयामध्ये ठेवतील. बरोबर आहे का, महत्त्वाच्या आपल्या क्रिकेटपटूंचं वगैरे, किंवा त्यांनी खेळलेले बॉल वगैरे ठेवतील, किंवा त्यांनी घाललेले ज्या जर्सी आहेत त्या जर्सींचं संग्रहालय ठेवतील. किंवा फॉर एक्झाम्पल महात्मा गांधी आहेत, त्या महात्मा गांधींचे जे काही पेहराव करायचे म्हणजे जे चष्मा वगैरे घालायचे त्याचे काय करतील, हे करतील म्हणजे संग्रहालय करतील. त्याला वस्तू संग्रहालय, वस्तूंचं संग्रहालय असं म्हणतात. समजलं का. किंवा काही व्यक्तींचा पेहराव, काही महत्त्वाचे आपल्या देशाचे महत्त्वाचे जे व्यक्ती आहेत त्यांचे जे पेहराव आहेत ते आठवण म्हणून आपण त्या संग्रहालयामध्ये ठेवू. किंवा पेहराव असतील त्याच्यावरून आपल्याला पुढचा इतिहास, अरे हा या काळातली लोक ह्या गोष्टी काय करत होते, वापरत होते, हे कळतं. किंवा आधुनिक स्थापत्य, आता मग ह्याच्यावरनं काय, जुन्या काळी आपल्याला माहिती आहे स्थापत्य किंवा मंदिर वगैरे निर्माण कसं व्हायचं, किंवा आज त्या मंदिरामध्ये काय वापरलं जातं. समजा जुन्या मंदिरामध्ये काय वापरलं जात होते, मोठे मोठे दगड वापरले जात होते, मग कनेक्शनला काहीतरी वेगळं हे वापरलं जात होतं. आणि आधुनिक विचार केला तुम्ही तर तिथं सिमेंटचा वापर केला जातो. याच्यावरनं तुम्हाला एक समजत असेल की जुन्याचा आपण नव्याशी काय करत असतो, एक संबंध जोडत असतो की संस्कृती कशी बदलत आली, कशा पद्धतीने हा समाज घडत आला, ह्याचं सगळ्याच हे आपल्या सरळ डोळ्यासमोर ह्या गोष्टींच्या आधारानं सहज राहू शकतं. बरोबर आहे का. बघा, आता आपण जर नाण्यांचा विचार केला ना, नाण्यांच्या मध्ये तुम्हाला माहिती आहे नाणी म्हणजे काय, देवघेवीसाठी आपण वापरतो. बरोबर आहे ना. नाणी म्हणजेच नाण्यांचंच पुढचं रूप काय आहे, नोटा पण आहेत. म्हणजे सुरुवातीला नाणी होती, नाणी हळूहळू कशामध्ये रूपांतरित झाली आपल्याला माहिती आहे, नोटा. आता आपण सहसा जास्त काय वापरतो, नोटा वापरतो. आता ह्या नोटांच्या छपाईतून सुद्धा आपल्याला इतिहास कळू शकतो. फॉर एक्झाम्पल काय आहे, नोटांच्यावर काहीतरी छापलेलं असतं बघा, छापलेलं असतं ना, किंवा गव्हर्नर वगैरे काहीतरी वेगळी अशी माहिती त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता नवीन नोटा आल्या त्याच्यावर काहीतरी नवीन हे छापण्याचा आपण प्रयत्न केलाय बघा. याच्या आधारे आपल्याला तो इतिहास कळत येतो. किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या नोटांचं स्वरूप आता बदललेलं आहे.
नोटांचं स्वरूप बदललं. जुन्या नोटांचं स्वरूप हे वेगळं होतं, त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला तो इतिहास काय होतो कळत येतो. आता सर्वसाधारणपणे जर विचार केला नोटांच्या बाबतीत, तर आपल्या भारतामध्ये ज्या नोटा आहेत त्या नोटांचं छपाईचं काम कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे करतं भारतातील नोटांच्या छपाईचं काम. प्रश्न विचारला जाऊ शकतो इथं, भारतातील नोटांच्या छपाईचं काम कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ज्याचं मुख्यालय कुठं आहे? मुंबईला आहे. महत्वाचं आहे, ज्याचं मुख्यालय कुठं आहे? मुंबईला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजलं, वस्तू संग्रहालय म्हणजे काय? वस्तू संग्रहालय म्हणजे जिथं महत्वाच्या व्यक्तींच्या म्हणा किंवा महत्वाच्या वस्तूंचं संग्रहालय केलेलं असतं. अशी महत्वाची 2 संग्रहालय आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई इथं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईला आहे. आणि रिझर्व्ह बँकेचं स्वतःचं एक संग्रहालय आहे पुण्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असेल, इथं काय केलेलं असेल? नोटा असतील, नाणी असतील, असं काहीतरी, म्हणजे कशा पद्धतीने किंवा चेकचे प्रकार काय असं नवीन काय असेल ते रिझर्व्ह बँकेनं काय केलेलं असेल तिथं साठवून ठेवलेलं असेल. समजलं का? मग त्याच्या आधारे आपल्याला तो इतिहास कळणार आहे की नाही. म्हणजे जुन्या नोटा, अरे हा म्हणजे रिझर्व्ह बँक त्यावेळी सुरुवातीला ज्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ तयार झाली, बँक ऑफ इंडिया, त्यावेळेला काय होईल बाबा, अशा पद्धतीची नाणी वापरत होती. मग असे हे असं आपल्याला सगळं काही कळू शकतं. समजलं ना? ठीक आहे. आता बघा पुढची साधनं बघूया आपण काही, म्हणजे एक मौखिक साधनं आणि दृकश्राव्य साधनं, त्यांची थोडीशी माहिती बघूया. ठीक आहे. मौखिक साधनं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मौखिक परंपरेतून आलेली, म्हणजे आपण आजीकडून आपल्या एखादी गोष्ट ऐकतो बघा किंवा एखादी कविता ऐकतो, मग त्या आजीनं त्यांच्या कुणाकडून तरी जुन्या काळापासून ऐकलेली असते, म्हणजे ती मौखिक परंपरेतून आलेली. म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या काही ओव्या वगैरे आहेत बघा, त्या मौखिक परंपरेतून पुढे आलेल्या आहेत. समजलं का? आता फॉर एक्झाम्पल जर विचार म्हणायला गेलं, आपण स्वातंत्र्योत्तर भारताचा विचार करतोय, बरोबर आहे ना? स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या भारताचा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे आहेत किंवा शाहीर अमर शेख, ही 2 नावं फार महत्वाची आहेत, परीक्षेला पडू शकतात. एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख. ह्यांनी जे पोवाडे रचले, हे कोणत्या काळामध्ये पोवाडे रचले त्यांनी? ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी जी काही संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली की आम्हाला एक वेगळं मराठी राज्य पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुंबई पाहिजे, हे संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी झाली त्या दरम्यान ह्या व्यक्तींनी म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांनी जे पोवाडे रचले ते त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकांना चळवळ अगदी म्हणजे प्रेरणा मिळत होती ह्या पोवाड्यांच्यामुळे. आता हे जे पोवाडे आहेत, ह्या पोवाड्यामध्ये याचाच अर्थ असा आहे, काहीतरी संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल सांगितलं असेल का नाही? सांगितलं असणार आहे. मग ते जर पोवाडे आपल्याला सापडलेलेच आहेत, त्या पोवाड्यांचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर त्या काळचा नेमकं काय घडलेलं होतं ते समजणार आहे की नाही? नक्की समजणार आहे. कारण का? ते पोवाडे त्या ऍक्च्युअली काळामध्ये लिहिलेले आहेत ना, हे लक्षात ठेवा. किंवा आणखीन जर विचार करायला गेला आपण, हे मुळात मौखिक साधन नाही आहे, कारण की ते लिहून ठेवलेलं आहे, पण थोडंसं वेगळ्या अंगाने पाहूया इथं आपण. जे कविवर्य आपण म्हणतो कुसुमाग्रज जे आहेत, त्या कुसुमाग्रजांनी आवाहन ही कविता लिहिली. कधी लिहिली त्यांनी आवाहन ही कविता? भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ती कविता तयार केली. म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्या काळामध्ये त्यांनी कविता तयार केली, म्हणजे तिथली त्या वेळची जी पार्श्वभूमी आहे आपल्याला ह्या कवितेवरनं सहजरित्या समजू शकते की समाजाची परिस्थिती काय होती, कशा पद्धतीनं युद्धाची पार्श्वभूमी होती, ते आपल्याला सहजरित्या याच्यावरनं समजू शकतो. बघा 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कुसुमाग्रजांची आवाहन ही कविता भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे, ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढं दृकश्राव्य साधनं, म्हणजे आताची नवीनची साधनं. दृक दिसणं, श्राव्य ऐकणं. आता मोबाईलच्या आधारे तुम्ही युट्यूबवर लेक्चर बघताय, दृक म्हणजे दिसतंय, श्राव्य म्हणजे ऐकताय, म्हणजे दोन्हींचा एकत्र दृकश्राव्य साधनं. फॉर एक्झाम्पल आपण आता आपल्या टीव्हीवर जाऊन काही चॅनल बघतोय बघा, वाहिन्या म्हणजे चॅनल्स. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी. आता हिस्ट्री चॅनल बघितलं, डिस्कवरी बघितलं, त्याच्यावरनं काहीतरी जुन्या गोष्टी असतील किंवा आत्ताच्या गोष्टी समजतात का नाही. फॉर एक्झाम्पल आत्ता बाबा जीवन कसं चालू आहे, लोकांचं काय चालू आहे, ते हिस्ट्री चॅनलवर वगैरे दाखवलं जातं, आपल्याला माहिती आहे. किंवा डिस्कवरीवर चालवलं जातं, त्यांच्याकडे ते सेव्ह राहतं. काही काळानंतर बघितलं, इतिहास समजला. बरोबर आहे की नाही? ही इतिहासाची साधनं आहे तो. आता भारतामध्ये जर विचार केला, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII, बघा फुल फॉर्म येऊ शकतो परीक्षेला, याचा फुल फॉर्म विचारू शकतात. काय? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ज्याची स्थापना 1960 मध्ये भारत सरकारकडून झालेली होती. कधी? 1960 मध्ये भारत सरकारकडून. आता याच्यामध्ये नेमकं काय असतं? ज्या काही महत्वाच्या व्यक्ती आहेत
की राजकारणामध्ये असतील, ज्या व्यक्ती समाजकारणामध्ये असतील किंवा कलेच्या क्रीडेच्या ह्या महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्यावर काय करायचे, काही वृत्तपट तयार करायचे किंवा भारतातले महत्त्वाची एखादी ठिकाण आहे समजा तर त्याच्याबद्दल एक वृत्तपट तयार करायचा. कोणी वृत्तपट तयार केला? इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेनं ते वृत्तपट तयार केले. याच्या आधारावर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यामध्येच इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेनं हे वृत्तपट तयार केलं. वृत्त एखाद्या घटनेचं सांगायचं. अशाची झालती बाबा. ओके, म्हणजे 83 मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला, ती घटना झालेली होती, त्या घटनेबद्दल सांगायचं. समजलं ना? पुढं अनुभवपट लिहायचे, डॉक्युमेंटरीज तयार करायचे. आपल्याला माहिती आहे डॉक्युमेंटरीज तयार करतात, बरोबर आहे की नाही? तुम्ही इथं मला वाटतं डिस्कवरी चॅनलवर किंवा हिस्ट्री चॅनलवर काही डॉक्युमेंटरीज बघितलेल्या असतील, बरोबर आहे? एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या महत्त्वाच्या स्थळाबद्दल. आणि या माध्यमातून, या डॉक्युमेंटरीजच्या माध्यमातून, ह्या वृत्तपटांच्या माध्यमातून जे कुणी तयार केले, इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेनं तयार केले. जी संस्था कुणाच्या अंडर काम करते? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ज्या संस्थेची स्थापना भारत सरकारने 1960 मध्ये केलेली आहे. लक्षात ठेवा, ह्याच्या माध्यमातून आपण इतिहास, ह्या काळातला इतिहास, त्या काळातला इतिहास सहजपणे काय करू शकतो? पाहू शकतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा, ह्या चॅप्टरमध्ये आपण इतिहास लेखनासाठी आवश्यक असणारी जी काही महत्त्वाची साधनं आहेत, मग लिखित साधनं असतील, भौतिक साधनं असतील, ती पाहण्याचा प्रयत्न केला, बरोबर आहे? पण लक्षात ठेवा, जसा जसा काळ बदलत आहे तशा पद्धतीने ही साधनं सुद्धा हळूहळू बदलत आहेत. एक्झाम्पल, उदाहरणच घ्यायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे साधनं किती फास्ट बदलली बघा. आधी घरगुती टेलिफोन असायचे, बरोबर आहे काय? साधा, ते असं फिरवून हे करत यायचे, मग नंतर बटन मारायला लागलेत बघा. आता तो गेला, आता तो जाऊन काय आला? मोबाईल आला. बघा, लक्षात ठेवा, म्हणजे साधनं सुद्धा किती बदलत आहेत. आणि त्या दरम्यान आता हे घरगुती टेलिफोन असो, मोबाईल असो, कशासाठी वापरतात? तो संपर्कासाठी वापरतात, बरोबर आहे ना? संपर्कासाठी. एक्झाम्पल, तुम्हाला समजा एखादा जुना असा तो मोबाईल, हे टेलिफोन वापरला, त्या काळाबद्दल माहिती थोडीफार कळू शकते. लक्षात ठेवा, त्या दरम्यान पेजर नावाचं एक जे साधन आहे ते सुद्धा संपर्कासाठी आलेलं होतं. म्हणजे ह्या दरम्यान आधी जुन्या काळी आपण घरगुती टेलिफोन वापरायचं, आता काय वापरतोय? मोबाईल वापरतोय. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये पेजर नावाचं एक जे काही साधन आहे, ते पेजर नावाचं साधन कशासाठी आलेलं होतं? संपर्कासाठी. पण ते इतक्या फास्टमध्ये, एकदा सुपर ते संपुष्टात सुद्धा होऊन गेलं. म्हणजे एवढं साधनं सुद्धा फास्टमध्ये काय होत आहेत? बदलत आहेत. लक्षात ठेवा, आता सध्या अक्षरशः आपण इंटरनेट, आंतरजालाचा काय करतोय? वापर करतोय इतिहासासाठी, इतिहास समजून घेण्यासाठी. पण तरी सुद्धा प्रॉब्लेम कसा आहे बघा, जरासा विचार केला तर इंटरनेटवरची जी काही माहिती असते ती कोणत्या तरी व्यक्तीने, कोणत्या तरी संस्थेने टाकलेली असते, मानवानं हे केलेली ती माहिती आहे, बरोबर आहे की नाही? पण जे आत्ताच्या ह्याच्या आधीची जी साधनं आपण बघितलेली ना, ती त्या काळातली असतात. त्यामुळे तो सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची साधनं आहेत ती. ओके, बघा, ह्या चॅप्टरच्या माध्यमातून आपण काही इतिहासाची जी काही साधनं आहेत, इतिहास लेखन करत असताना ती साधनं पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, त्यानंतर याच्याविषयी जर काय नोट्स असतील किंवा इतर माहिती असेल, जर तुम्हाला आवश्यक असेल तर आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला पुरवू. त्याची लिंक सुद्धा खाली आम्ही दिलेली आहे, तिथं तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर इतर मुलांना, जे तुमचे मित्र वगैरे असतील, त्यांना सुद्धा ह्या यूट्यूब चॅनलवर यायला सांगा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओज मी आता दररोज टाकणार आहे. तरी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा. धन्यवाद.